पूल रस्ता कामाला विरोध करीत मिलिंदनगर रहिवाशांचे मनपासमोर आंदोलन। महानगरपालिकेच्या प्रभाग 12 मधील मिलिंदनगर तिडके कॉलनी येथील डीपी आराखड्यातील नियोजित पूल व रस्ता कामाला स्थगिती द्यावी याकरिता बहुजन आघाडीच्या वतीने आज निदर्शने करून मनपा अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले। नाशिक महानगरपालिकेच्या डीपी आराखड्यातील प्रभाग 12 मधील मिलिंदनगर तिडके कॉलनी येथे नियमबाह्य पूल व रस्त्याचे काम सुरू करण्यात आले आहे। या ठिकाणी विस्थापित होणारी 40 ते 50 कुटुंबीय असून त्यांच्या पुनर्वसनाचा कुठलाही विचार न करता गाणे कोणतीही पूर्वसूचना न देता हे काम सुरू केले आहे। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वृक्ष असून हे वृक्ष तोडण्यासाठी मनपाच्या वृक्ष प्राधिकरण विभागाने हरकती मागवल्या होत्या। त्यावर अनेक नागरिकांनी हरकती देखील नोंदवल्या आहेत। वृक्षतोडी संदर्भात अनेकांनी हरकती दाखल केलेल्या असतानाही त्या हरकतींचा विचार न करता वृक्षतोडी संदर्भातही मनपा आक्रमक असल्याने ही सर्व कामे बेकायदेशीर असल्याची परिसरातील नागरिकांची ओरड आहे। ही बेकायदेशीर कामे सुरू असल्याने व येथील घरे पाडण्याच्या भीतीने ग्रासले आहे। अशा परिस्थितीत मोठा आघात होऊन एखादी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे। यामुळे या कामाला तात्काळ स्थगिती देण्यासाठी स्थानिक नागरिकांनी विरोध केला आहे। याच नागरिकांशी संवाद साधून कायदेशीरप्रमाणे योग्य मार्ग काढून त्यांच्या समस्यांचे निराकरण करावे, त्यानंतरच पुढील निर्णय घ्यावा, अन्यथा नाशिक महानगरपालिकेच्या मुख्यालयासमोर जनआंदोलनाचा इशारा या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे। वंचित बहुजन आघाडीचे नाशिक पश्चिम जिल्हा अध्यक्ष चेतन गांगुर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली काढण्यात आलेल्या या निदर्शने आंदोलनात व मनपा अधिकारी यांना निवेदन देताना बाबासाहेब मुंढे, दीपक पगारे, सोमनाथ कांबळे, नामदेव पारधी, सागर वाघमारे, फरीदा शेख, तुकाराम मोरे, सचिन पवार, अनिता पवार, राजू मेढे, शांता गवळी, सागर मोहिते, राजू मोरे आदी सहभागी झाले होते। आज वंचित बहुजन आघाडी नाशिक महानगरच्या वतीने आम्ही महानगरपालिकेला निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत। गेल्या 18 ऑगस्ट रोजी आम्ही भव्य दिव्य असा मोर्चा काढून ज्या मिलिंदनगरमध्ये विकास कामाच्या अंतर्गत पूल आणि रस्त्याचं जे सर्वे केलेला आहे तेथे कुठल्याही पद्धतीचं सूचना, नोटीस अथवा स्थानिक नागरिकांना न कळवता बेकायदेशीरपणे तेथे काम चालू करण्यात आलेलं आहे। तिथे झाडं जे आहेत, वृक्ष आहेत, त्यांना महानगरपालिकेने हरकती मागितलेल्या होत्या। आमच्या स्थानिक नागरिकांनी तिथे अनेक प्रकारच्या हरकती दिलेल्या आहेत। त्या हरकतींवर कुठल्याही प्रकारचा निर्णय न घेता बेकायदेशीरपणे तेथून काम चालू केलेलं आहे। या 24 मीटरच्या डीपी रस्त्यामध्ये प्रभाग क्रमांक 12 मधील मिलिंदनगर येथील 40 ते 50 कुटुंब विस्थापित होणार आहेत। त्यांच्या विस्थापनानंतर त्यांची कोणत्या ठिकाणी त्यांचं पुनर्वसन करण्यात येईल अथवा त्यांना काही मोबदला देण्यात येईल असं कुठल्याही प्रकारचं आश्वासन अथवा सूचना महापालिकेने स्थानिक नागरिकांना दिलेल्या नाहीत आणि बेकायदेशीरपणे काम चालू केलेलं आहे। त्या कामाची अजून वर्क ऑर्डर सुद्धा निघालेली नसतानाही काम सुरू करण्यात आलेलं आहे। त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झालेला आहे। त्यासाठी आम्ही महापालिकेचे आयुक्त यांना विनंती करीत आहोत, आमच्या निवेदनाचा सारासार विचार करून जे बाधित नागरिक आहेत, जे विस्थापित होणार आहेत, त्यांचं प्रथमतः पुनर्वसनाचं आम्हाला लेखी आश्वासन देण्यात यावं। लेखी आश्वासन दिल्यानंतर आम्ही आमच्या आंदोलनासंदर्भात विचार करू। जर आमच्या आंदोलनाच्या संदर्भात आणि स्थानिक नागरिकांच्या समस्यांसंदर्भात योग्य निर्णय झाला नाही तर यापुढील काळामध्ये महापालिकेच्या विरोधामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात येईल अशी आम्ही महापालिकेला इशारा देत आहोत। जय भीम। मी दीपक पगारे, वंचित बहुजन युवक आघाडी महासचिव। आज जसं मिलिंद भाऊंनी सांगितलं की जो महानगरपालिकेने रस्त्याचं पुलाचं काम चालू आहे हे मिलिंदनगर मधलं सध्याचं सांगताय, पण आम्ही हे सांगत असताना तुम्हाला सर्वांना सांगू इच्छितो की 18 ऑगस्ट रोजी आम्ही याच्यासाठी एक भव्य मोर्चा काढला होता। जो मिलिंदनगर, संत कबीर नगर, संतोषी माता नगर, सिद्धार्थ नगर अशा जेवढ्या ज्या 20 झोपडपट्ट्यांना या जुन्या नोटीस पाठवल्या होत्या अचानक की त्यांना झोपडपट्टी उठवण्यासंदर्भातल्या, याच्या संदर्भात आम्ही त्यांच्यासाठी मोर्चा काढला होता। या मोर्चा काढत असताना खत्री मॅडमने आम्हाला आश्वासन दिलं होतं की कुठल्याही प्रकारची कारवाई होण्याच्या अगोदर तुम्हाला आम्ही नोटीस दिली जाईल, आमचे अधिकारी येतील, त्याच्यावरती तुम्ही तुमच्या याच्यानुसार आपण एक बैठक बसू। अधिकाऱ्यांना तुमच्याकडनं काही जुन्या साईडनी जाण्यासाठी रस्ता असेल तर त्या रस्त्याच्या मार्गे आपण तो रस्ता बनवूया, कुठल्याच्या घराचा धक्का देणार नाही याच्यासाठी त्यांनी आपल्याला शाश्वती दिली होती, आश्वासन दिलं होतं। हे आश्वासन न पाळता कुठले अधिकारी आमच्यासाठी चर्चेसाठी आले नाही, कुठल्याही आम्हाला नोटीस आली नाही, काहीच नाही आणि सरळ त्यांनी त्या रस्त्याचं काम चालू केले। जे झाडांसाठी हरकती घ्यायला लावला तर त्याच्यावर आम्ही हरकती पण घेतलेल्या आहेत। हे सर्व करत असताना आम्हाला एवढंच सांगायचंय मॅडमला की मॅडम आज इथं तुम्ही फक्त एक 50-60 घरं नाहीये तर हे पूर्ण वस्त्यांचे घरं बघितले तर हे जवळजवळ 250-300 घर आहेत। या घरातल्या लोकांचं काय?
इथल्या रहिवाशांचं काय, इथल्या मुलांचं शाळेच्या शिक्षणाचं काय, आज लहान लहान मुलं आहेत त्यांचे जे शाळेत जातात त्यांचं काय, इथल्या रोजगाराला जाणारा हा जो युवा वर्ग आहे हा जाणार कुठे, हा काम कुठे करणार, याच्यावर स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक.